Hello students, good morning. See, we are learning your topic metallurgy from Science and Technology Part 1 textbook 10th standards textbooks. पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या टेक्स्टबुकमधला टॉपिक नंबर 8 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे मेटॅलर्जी. सी, in previous video lecture we have finished a point and that point is nothing but the chemical properties of metals. Okay, there are mainly 4 chemical properties for metals and that are nothing but the first one is the reaction of metal with oxygen, reaction of metals with water, reaction of metals with I think dilute and concentrated acids, and the fourth one is the reaction of metal with nitric acids. असे आपण 4 केमिकल प्रॉपर्टी मेटल्सच्या बघितल्यात प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये. पहा, याच्यामध्ये आपण असं पाहिलं की जे पहिलं रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. वेन मेटल्स आर रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट फॉर्म्स ऑक्साइड्स ऑफ मेटल. ओके, आणि मी ते तुम्हाला कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. वेन मेटल्स आर रिॲक्ट विथ दी वॉटर. आता वॉटरमध्ये रिॲक्ट होताना ते कसे रिॲक्ट होतात? सम मेटल्स आर रॅपिडली अँड विगरसली रिॲक्टेड विथ दी वॉटर, सम मेटल्स slowly and less vigorously react with the water, and some metals does not react with the cold water and hot water but it react with the steam of water or vapor of water. म्हणजे काही मेटल हे काय होतात तर कोणत्याही प्रकारच्या वॉटरशी रिॲक्ट न होता, हॉट आणि कोल्ड वॉटरशी रिॲक्ट न होता, ते कशाशी रिॲक्ट होतात तर इट रिॲक्ट विथ दी स्टीम और वेपर ऑफ वॉटर. स्टीम और वेपर, स्टीम आणि वेपर हे दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे. तर वाफेबरोबर रिॲक्ट होतात. वेन दे आर रिॲक्ट विथ लाईक दिस इट फॉर्म ऑक्साइड्स ऑफ मेटल्स. ओके, जनरली आपण असं बघितलं जेव्हा मेटल्स वॉटरबरोबर रिॲक्ट होतो तेव्हा ते काय फॉर्म करतात? हायड्रॉक्साइड्स फॉर्म करतात. वेन मेटल रिॲक्ट विथ वॉटर इट फॉर्म्स हायड्रॉक्साइड्स ऑफ वॉटर. हायड्रॉक्साइड्स विच कंटेन OH ग्रुप. हायड्रॉक्साइड म्हणजे कोणता ग्रुप? OH ग्रुप. आणि H+ ला आपण काय म्हणतो तर प्रोटॉन असं म्हणतो. जेव्हा मेटल्स वॉटरबरोबर रिॲक्ट होतात जनरली इट फॉर्म्स हायड्रॉक्साइड्स ऑफ मेटल, बट वेन मेटल रिॲक्ट विथ दी steam of water it forms oxides of metal. This is the basic difference between these two. After that we have seen the reaction of metal with the dilute and concentrated acids. पहा, जेव्हा मेटल्स कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा ते काय फॉर्म करतात तर इट फॉर्म्स क्लोराइड अँड सल्फेट सॉल्ट्स ऑफ मेटल. ओके, ते काय करतात अँड ऑल्सो there is a liberation of H2 gas takes place which also occur in the second chemical property of metal, and that one is nothing but the reaction of metals with the water. See, after that the fourth property of metal is nothing but the reaction of metal with I think reaction of metal with कशाबरोबर बघितलं होतं आपण? नायट्रिक ॲसिड्स. See, when metal and nitric acid react with each other they form nitric salts of metals. Okay, आणि जेव्हा नायट्रिक सॉल्ट्स ऑफ मेटल्स फॉर्म होतात तेव्हा त्या नायट्रिक सॉल्ट्स बरोबर काही नायट्रोजनचे ऑक्साइड्स पण फॉर्म होतात. ते आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं आपण तो पॉईंट तिथं फिनिश केला होता. कोणता तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. व्हेरी इझी वन, काहीही अवघड नाही याच्यामध्ये. फक्त जेव्हा देयर इज अ नोट फॉर यू. नोट अशी आहे की जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन्स लिहितो तेव्हा काय करायचं, प्रत्येकाच्या फिजिकल स्टेट्स त्याच्यानंतर त्याच्या कंडिशन्स लिहायला विसरायचं नाही. ओके, लक्षात आलेलं आहे. सी, in this video lecture we are going to start next point from this topic is nothing but the chemical properties of non-metals. See, कोणता पॉईंट पाहिजे आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. सी, लाईक मेटल्स नॉन मेटल्स ऑल्सो हॅव सम केमिकल प्रॉपर्टी विच आर अप्रॉक्सिमेटली सिमिलर टू फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे जर का आपण
नॉन मेटल्सच्या केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं तर त्या काही फारशा डिफरंट नाही आहेत फिजिकल प्रॉपर्टीपासून. ओके, तर त्या कोणत्या कोणत्या आहेत हे पाहण्याआधी जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं, मेटल्स शोज property of electropositivity, like that non-metal shows property of electronegativity. Means in outermost shell of non-metal consist of very high much amount of electron. To attain stability they accept electron from another atom, and when they accept electron from another atom, it having or it consists of a negative charge, and it consists of negative charge, and this property of non-metal is known as electronegativity. पहा मी तुम्हाला काय सांगितलं, नॉन मेटल्सच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन कसे असतात, जास्त असतात. तर त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती असते पहा, 5, 6, 7. वन मोर पॉईंट फॉर यू. पहा एक तुम्हाला ट्रिक सांगायची आहे मला. जेव्हा कोणत्याही ॲटममध्ये जर का 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर याच्या बाबतीत करायचं काय मी सांगते पहा. जेव्हा 1, 2, 3 एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा एखाद्या सबस्टन्सच्या एखाद्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असेल तेव्हा काय करायचं, इथं इलेक्ट्रॉन हे काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. त्यांना घेत बसण्यापेक्षा देऊन टाकणं सोपं जातं. सो दिस donated the electron or lose the electron when in the outermost shell of an atom having number of electron like 5, 6 and 7, then at that time electron काय करतात, ते accept करतात दुसऱ्याकडून. आता what about the 4 and what about the 8? आता जेव्हा 4 असतील तेव्हा ते काय करतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ते काय करतात, डोनेट पण करत नाहीत आणि ॲक्सेप्ट पण करत नाहीत. ते काय करतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतात. आता शेअरिंग झाल्यानंतर व्हॉट अबाउट दी 8 असेल तर काय करायचं, एखाद्या ॲटमच्या किंवा इलेमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 8 तर काय करायचं, आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 8 आहेत म्हणजे ऑलरेडी त्याची स्टॅबिलिटी ही कंप्लीट आहे, तो कम्प्लिटली फुलफिल्ड आहे. सो तिथं काहीही करत नाही, तो ॲक्सेप्ट पण करत नाही, डोनेट पण करत नाही, शेअरिंग पण करत नाही, काहीही करत नाही. कारण की तो कोण आहे हो, तो धीरूभाई अंबानी आहे. त्याला कशाचीही गरज नाही. तो कसा आहे, तो कम्प्लिटली फुलफिल्ड आहे, त्याला कशाचीही गरज नाही. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. ओके, हे लक्षात राहील, हे लक्षातच ठेवायचं. मग जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात ते कोण असतात बाळांनो, दी सबस्टन्स which donate electron that are nothing but the metals, and the substance which accepts electron that are non-metals. हे लक्षात आलं, हे लक्षात राहील थ्रूआउट कधीपर्यंत, अप टू ग्रॅज्युएशनपर्यंत. ग्रॅज्युएशन 11-12 करा, ग्रॅज्युएशन करा, तुम्ही MSc करा, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, हे विसरायचं नाही. हे लक्षात राहील. जे ॲक्सेप्ट करतात ते मेटल्स असतात, जे डोनेट करतात ते मेटल्स असतात, जे ॲक्सेप्ट करतात ते नॉन मेटल्स असतात. जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो बाळांनो, आणि जेव्हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला जातो इलेक्ट्रॉन गेन होतो. आपण इथं गेन म्हणूयात, गेन म्हणजे ॲडिशन, इथं डोनेट म्हणतोय आपण म्हणजे इथं लॉस म्हणूयात. ओके, जेव्हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले जातात, इलेक्ट्रॉनचे ॲडिशन होते तेव्हा त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, आणि देअरफॉर मेटलची जी असते ती इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असते. इलेक्ट्रॉन इज इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज आला, देअरफॉर द वर्ड इज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि इथं काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय झालं, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं, इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळं त्याच्यावरती कोणता चार्ज आला, इट बिकम्स निगेटिव्ह चार्ज, इट हॅव्हिंग अ निगेटिव्ह चार्ज. सो नॉन मेटल जे असतात हे इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात, किंवा ते जे प्रॉपर्टी दाखवतात त्यांची प्रॉपर्टी कोणती असते, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. लक्षात राहील, एवढं एक्सप्लेनेशन सफिशियंट आहे. पहा आता एक्झाम्पलच्या साह्यानं मी तुम्हाला आणखीन समजून सांगते. हे कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचं असेल तर करून ठेवा, कारण की हे लक्षात राहत नाही. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह.
डोनेट, ॲक्सेप्ट हे सगळं नोट डाऊन करून ठेवा. पहा आता आपण नॉन मेटल्स शो प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं का म्हटलं जातं हे तर मी तुम्हाला सांगितलं. आता विथ एक्झाम्पल, विथ हेल्प ऑफ एक्झाम्पल मी तुम्हाला प्रूफ करून दाखवते. पहा फॉर एक्झाम्पल मी क्लोरीन घेतला. सी व्हॉट इज ॲटॉमिक नंबर फॉर क्लोरीन स्टुडंट्स? ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज दी 18 ना, 17? हाऊ मच? 17. ओके, the atomic number of chlorine is 17 and the atomic number for argon is the 18. See, if the chlorine having atomic number 17, what will be its electronic configuration? See, chlorine atomic number 17. Okay, atomic number इथं लिहिते मी. Then electronic configuration becomes 2, 8 and 7. Okay, किती आहे? 2, 8 and 7. When rock salt is formed, ते तर मी पुढे घेणारच आहे. ओके, तेव्हा काय होतं? रॉक सॉल्टमध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट असतात? तर सोडियम आणि क्लोरीन या दोघांमध्ये काय होतं? इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं. कोण कोणाला देतं हे आपल्याला माहिती आहे. सोडियम एक क्लोरीनला देतो. म्हणजेच क्लोरीन काय करतो इथं? क्लोरीन एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं त्याच्यावरती कोणता चार्ज येतो? क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज येतो. निगेटिव्ह चार्ज कोणाचा आला ते समजलं? इथं क्लोरीन सिंगल ॲटम आहे आणि इथं काय तयार झाला? क्लोराईड आयन तयार झालेला आहे बाळांनो. सो द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बिकम्स 2, 8 and 8. ओके, इथं काय झालं? इथं 7 आहे. दिस इज द फर्स्ट शेल, दिस इज द सेकंड शेल, दिस इज द थर्ड शेल. ओके, थर्ड शेलला याला स्टॅबिलिटीसाठी एक इलेक्ट्रॉन कमी होता. सो तो एक इलेक्ट्रॉन त्याने काय घेतला? ॲक्सेप्ट केला. एक इलेक्ट्रॉन गेन केला, एक इलेक्ट्रॉन ॲड केला. बिकॉज ऑफ ॲडिशन ऑफ 1 इलेक्ट्रॉन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 2, 8 and 8. कसं आलं ते समजलं? म्हणजे क्लोराईड आयनचा ॲटॉमिक नंबर किती झाला? तर 16 आणि 18. क्लोराईड आयन म्हटलं. ओके, आणि क्लोरीन ॲटमचा किती असणार आहे? 17 असणार आहे. लक्षात येते? म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी अँड दिस प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल इज नोन ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. क्लिअर झालं? पहा आता आणखी आपण एखादं एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल आय विल राईट हिअर फ्लोरीन. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरीन? द ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरीन इज 9. देअरफॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर फ्लोरीन इज दी 2 and 7. ओके, इथं पण 2 and 7 आहे. मग याला स्टॅबिलिटीसाठी एक इलेक्ट्रॉन कमी आहे. एखादा इलेमेंट, एखादा ॲटम, एखादं कंपाऊंड कधी स्टेबल आहे असं आपण म्हणतो? व्हेन इट हॅविंग 8 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट शेल. ओके, जेव्हा त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात तेव्हा ते स्टेबल आहे असं आपण म्हणतो. ओके, मग इथं काय करावं लागेल? मला इथं देखील मला एक इलेक्ट्रॉन ॲड करावा लागेल. एक इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर हा जो न्यूट्रल ॲटम आहे, आता न्यूट्रल ॲटम म्हणजे काय? विच डज नॉट हॅविंग एनी काइंड ऑफ चार्जेस. याच्यावरती, याच्या डोक्यावरती कोणताही चार्ज आहे का? चार्ज नाही. ओके, पलीकडे चार्ज आल्यानंतर तो कोणता होणार आहे? एनायन होणार आहे. जेव्हा निगेटिव्ह चार्ज असतो तेव्हा त्याला म्हणतात एनायन आणि जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज असतो तेव्हा त्याला काय म्हणतात? कॅटायन असं म्हणतात. सो फ्लोरीनवरती काय येणार आहे? इथं F-. हा कोणाचा येणार आहे? या इलेक्ट्रॉनचा येणार आहे. व्हॉट विल बी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2 आणि 8. कारण की एक इलेक्ट्रॉन काय झाला? ॲड झाला. अँड दिस प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स इज नोन ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. This is the very important property of non-metal is known as electronegativity. This is, what is the name? Chloride ion and here fluoride ion. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी समजलेला आहे. आय होप समजलं असेल. तुम्हाला परत सांगायला लागायची गरज लागणार नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय समजलं? सो लक्षात ठेवायचं, मेटल्स इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी शो करतात तर नॉन मेटल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शो करतात. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट अवर पॉइंट अँड दॅट वन इज नथिंग बट दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. सी द फर्स्ट रिॲक्शन इन केस ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, reaction of non-metal with oxygen. Reactions of
नॉन मेटल्स विथ ऑक्सिजन. ओके, आता नॉन मेटलची रिॲक्शन कशाबरोबर दाखवायची आपल्याला? ऑक्सिजन बरोबर. आपल्याला माहिती आहे नॉन मेटल्स जनरली प्रेझेंट इन ऑल 3 phases, solid phase, liquid phase and gaseous phase. Some of the examples we are taking here. See, the first one is the C plus O2. See, इथं मी एक स्टेटमेंट लिहिते. when non-metals react with oxygen, it forms oxides of non-metal. Oxides of non-metals. Some of them oxides are acidic oxides and some of them oxides are neutral oxides. आता acidic oxides आणि neutral oxides म्हणजे काय? तर पहा, it forms acidic oxide and neutral oxides. See the first example, C plus O2 gives that CO2, very easy one. When carbon react with oxygen, carbon is burned in the presence of oxygen, it forms कार्बन डायऑक्साईड. ओके, नावं लिहित बसत नाही प्रत्येकाची खाली, तुमचं तुम्ही समजून घ्या. आता हा जो फॉर्म झाला आहे हा ॲसिडिक ऑक्साईड फॉर्म झाला. ॲसिडिक ऑक्साईड. सी, ट्वाइस ऑफ कार्बन विल रिॲक्ट विथ O2, इट फॉर्म ट्वाइस ऑफ CO. आता म्हणाल की हे कसं काय? तर काय होणार आहे इथं 1/2 असतं, हे गेटिंग कॅन्सल होतं, मग ट्वाइस ऑफ CO असं तिथे राहतं. मग हे मेकॅनिझम वगैरे खूप मोठा भाग आहे तो तुम्हाला नाही आहे. आणि हा जो कार्बन मोनॉक्साईड फॉर्म झाला आहे इट इज प्रेझेंट इन अ न्यूट्रल नेचर. ओके, ह्याचं नेचर कसं असतं तर न्यूट्रल ऑक्साईड आहे हा. आता ॲसिडिक म्हणजे काय? ॲसिडिक कोणाला म्हणायचं तर दी कंपाऊंड विच हॅविंग pH बिलो 7 त्यांना म्हणायचं ॲसिडिक. The compound which having pH 7, that one is called as neutral oxides. आणि ज्या कंपाऊंडचा pH 7च्या अबोव असतो, इन बिटवीन 8 to 14 असतो, त्याला बेसिक ऑक्साइड्स असं म्हटलं जातं. हे क्लिअर झालं. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण. सी, S plus O2 gives that SO2 means sulfur dioxide. See, number 4, N plus O2. These all are the examples of non-metals. When nitrogen react with oxygen, it forms NO2, nitrogen dioxide. Okay, अशा पद्धतीनं जेव्हा नॉन मेटल्स ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा काय तयार करतात ते ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स. क्लिअर. सी, नंबर 2, केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स. त्यातली जी दुसरी आहे ती आहे रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ वॉटर. सी, नॉन मेटलची रिॲक्शन कशाबरोबर बघायची आपल्याला? वॉटर बरोबर बघायची. आता नॉन मेटलची रिॲक्शन वॉटर बरोबर बघताना जनरली नॉन मेटल्स वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाहीत एक्सेप्ट हॅलोजन्स. पहा, मी एक स्टेटमेंट केलेलं आहे, नॉन मेटल्स डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर एक्सेप्ट हॅलोजन्स. आता हॅलोजन तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते आहेत? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन. these all are called as halogens. आता यातला जो क्लोरीन आहे तो फक्त काय करतो तर तो वॉटर बरोबर रिॲक्ट होतो. सी, Cl2 प्लस H2O. Cl2 प्लस H2O. Cl2 क्लोरीन आहे, हा गॅसियस फॉर्ममध्ये, वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये. इट फॉर्म्स हायपोक्लोराइड फॉर्म करतात ते. पहा कसं तयार होईल, HOCl. पहा काय तयार झालं, या Cl2 किती आहेत? Cl2 2 आहेत, त्यातला एक घेतला मी, यातला H आणि O घेतला, राहिला काय इथं एक H आणि यातला एक
Cl. सो इथं हायपोक्लोराइड तयार झालं अधिक HCl. This is the second chemical property of non-metals. The reaction of non-metals with water. जनरली नॉन-मेटल्स हे वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाहीत, फक्त हॅलोजन रिॲक्ट होतात, हे लक्षात ठेवायचं. ओके. द थर्ड केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन-मेटल, रिॲक्शन ऑफ non-metals with dilute acids. डायल्यूट ॲसिड्स. आता तसं बघितलं तर वॉटरसारखं नॉन मेटल्स डायल्यूट ॲसिड्स बरोबर पण रिॲक्ट करत नाही. फक्त एक एक्सेप्शनल केस आहे. एक्सेप्शनल केसमध्ये हॅलोजनच आहे. ते कोणतं आहे ते पहा. Cl2 प्लस ट्वाईस ऑफ HBr. काय फॉर्म होईल मला सांगा. हा गॅसियस फॉर्ममध्ये, हा ॲक्वियस फॉर्ममध्ये. HBr हायड्रोजन ब्रोमाइड. ओके. आता Cl2 दोन आहेत, इथं दोन HBr आहेत. इट फॉर्म्स ट्वाईस ऑफ HCl. बरोबर. दोन हायड्रोजन आणि क्लोरीन पण दोन झाले. ट्वाईस ऑफ HCl प्लस Br2 प्लस Br2 लिक्विड फॉर्ममध्ये तयार होईल आणि हा ॲक्वियस फॉर्ममध्ये तयार होईल. हे इम्पॉर्टंट नाही आहे तेवढ्या प्रॉपर्टी. आपल्याला कुठल्या प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहेत, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. सो फक्त ओझरचं आपण फक्त लक्षात घ्या की काय काय होते. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ डायल्यूट ॲसिड. डायल्यूट ॲसिड बरोबर मेटल्सची रिॲक्शन, नॉन मेटल्सची रिॲक्शन होत नाही, फक्त हे एक एक्सेप्शनल केस आहे. सी नंबर 4, रिॲक्शन्स ऑफ non-metal with hydrogen. Reaction of non-metal with hydrogen. पहा आता when the non-metals are react with hydrogen, it requires some particular conditions like catalyst, like temperature, like pressure and also टाईम. अशा ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन असतील तर आणि तरच नॉन मेटल्स काय होतात तर याच्याबरोबर हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतात. फक्त दोन एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला, आपण ती पाहूयात. फर्स्ट इज दी फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन सल्फाइड. ओके. आता हायड्रोजन सल्फाइड, फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन सल्फाइड डिरेक्टली लिहू का. पहा. वेन सल्फर रिॲक्ट विथ H2 मीन्स हायड्रोजन, S sulfur, it gives H2S. And what is the name of H2S? The name of H2S is nothing but the hydrogen sulfide. And the second one is the, आता या ठिकाणी कंडिशन्स लागतात बरं का. कोणकोणत्या कंडिशन, टेम्परेचर असेल, कॅटलिस्ट असेल, त्या सगळ्या कंडिशन इथं लागतात. सी फॉर्मेशन ऑफ अमोनिया N2 प्लस थ्राइस ऑफ H2, इट गिव्स ट्वाइस ऑफ NH3. When nitrogen is react with hydrogen, it forms NH3. पहा अशा पद्धतीनं आपण आत्ता काय पाहिलं तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. 4 केमिकल प्रॉपर्टीज आहेत. रिॲक्शन्स ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन, इट फॉर्म ऑक्साइड्स. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ वॉटर, नॉन मेटल्स जनरली नॉट रिॲक्ट विथ दी वॉटर, एक्सेप्शनल केस हॅलोजन. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ डायल्यूट ॲसिड्स, तिथं पण ते रिॲक्ट होत नाहीत, फक्त तिथं एक हॅलोजनचं एक्झाम्पल आहे. अँड द फोर्थ वन इज दी रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हॅलोजन्स. अशा पद्धतीने ते तयार होतं. आता एक तुमच्या बुकमध्ये एक पॉईंट दिलेला आहे. पॉईंट असा आहे ॲक्वारेजिया. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्वारेजिया. याला जर का मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर आम्लराज असं म्हटलं जातं. ॲक्वारेजिया, इट इज अ वन काइंड ऑफ अ सोल्युशन. ॲक्वारेजिया म्हणजे याला मराठीमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं आता काय म्हणतात तर आम्लराज. कोणाला म्हणायचं आम्लराज तर पहा, इट इज अ वन काइंड ऑफ अ सोल्युशन, मिक्सचर ऑफ सोल्युशन. कोणाचं मिक्सचर आहे मी असंच लिहिते इथं पहा. इट इज
mixture of solution which is very highly corrosive and fuming one. It is highly corrosive and फ्युमिंग. पहा, हायली करोजिव्ह आणि फ्युमिंग म्हणजे काय? करोजिव्ह म्हणजे क्षरणधारी, म्हणजे त्याचं करोजन होणारं असं, आणि फ्युमिंग म्हणजे त्यातून खूप अशा वाफा निघतात. आता कोणाचं सोल्युशन आहे हे ॲक्वा रेजिया? तर इट इज अ सोल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. या दोघांचं सोल्युशन आहे. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 मीन्स व्हॉट इज द नेम? नायट्रिक ॲसिड. आणि याचं नाव काय आहे? सल्फ्युरिक ॲसिड. आणि या दोघांचं काय आहे? हे कॉम्बिनेशन आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन 3:1 प्रपोर्शनमध्ये केलं की ते तयार होतं ॲक्वा रेजिया. आता 3:1 प्रपोर्शन म्हणजे काय? इफ समजा मी जर का 30 ml 30 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड घेते तर मला 10 ml सल्फ्युरिक ॲसिड घ्यावं लागणार. लक्षात येते? याला म्हणायचं 3:1 प्रपोर्शन. जर मी 30 ml हे घेते तर मला 10 ml हे घ्यावं लागणार आहे. म्हणजे त्याला 3 पट जास्त आपल्याला काय करावं लागणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड घ्यावं लागणार आहे. असं जे सोल्युशन तयार होतं याला म्हणायचं ॲक्वा रेजिया. इट इज अ सोल्युशन ऑफ mixture of concentrated HNO3 and concentrated H2SO4 in 3:1 proportion and it having ability to dissolve metals like gold and platinum. पहा, जनरली जे सोनं असतं, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे जे असतं हे कशातही सोल्युबल नाही आहे. जर का सोल्युबल असतं तर आपण घातलं असतं का हो? समजा जर का सोनं पाण्यामध्ये विरघळलं असतं तर आपण त्याचा रेग्युलर यूज केला असतं का? आपल्या अंगावरती ते रोजच असतं, तर हे झालं असतं का? नो. मग हे जे ॲक्वा रेजिया सोल्युशन आहे, इट हॅविंग ॲबिलिटी टू डिझॉल्व मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम. ही याची आपण म्हणूयात इम्पॉर्टन्स म्हणूयात किंवा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणूयात. ओके. 3:1 proportion and it is having capacity to dissolve metal like gold and platinum. ओके. तुम्हाला मनमासाठी विचारलं जाईल काय आहे ॲक्वा रेजिया? तर ॲक्वा रेजिया कशाचं कॉम्बिनेशन आहे? HNO3 आणि H2SO4चं कॉम्बिनेशन काय आहे? तर ॲक्वा रेजिया. आणि किती प्रपोर्शनमध्ये? तर 3:1 प्रपोर्शनमध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. सो स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ लेक्चर वी विल स्टॉप हिअर अँड विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक यू.